अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे. कुठं हे नाशिक. हो. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो. नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आता आम्ही चाळीसगाव शहरातल्या महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला मुख्य अभियंत्यांना आम्ही निवेदन द्यायला आलो. साहेब नाहीत तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून जाधव साहेब आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. तर निवेदनाचा विषय असा आहे साहेब की स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये की सर्वदूर चर्चा आहे, आम्ही ऐकलेलं पण आहे. विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे औद्योगिक क्षेत्रासाठी आहे, प्रायोगिक तत्वावर आहे, घरगुती वापराला नाही आणि ते सक्तीचं पण नाही असंही म्हणतात. मग असं असताना बऱ्याच ठिकाणी सक्ती केली जाते आणि नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. ज्याने बसवलं त्याला त्याचा अनुभव चांगला आलाच नाही. तो म्हणतो की याचे असे डिसॲडव्हान्टेजेस आहे, बिल जास्त येतं आहे, तर डेटा गोपनीयतेचा प्रश्न आहे, कधीही वीज बंद होते, नंतर वाढती वीज बिलं, त्याचबरोबर जवळपास काहीही स्पष्टीकरण न देता जबरदस्तीने मीटर बसवणे हा जो प्रकार आहे हा लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाही. ही लोकशाही नाही, ही दादागिरी आहे, निव्वळ दादागिरी आहे. तर असं होऊ नये. आणि जर असं होत असेल, नागरिकांचा प्रचंड रोष तयार होत असेल, नागरिक नाराज असतील, लोकशाहीमध्ये जर नागरिकच नाराज असतील, आज स्मृतिदिन आहे अण्णाभाऊ साठेंचा साहेब, आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे ये आजादी झूठी है देश की जनता रूठी है. नाराज आहे जनता, आणि अशा नाराज जनतेवर तुम्ही किती शोषण करणार आहेत. एक वेळ अशी येईल की ज्या गांधीजींचं शस्त्र निघेल, असहकार चळवळ चालवून दे, की काही सहकार्य करायचं नाही शासनाला. इतक्या पण नालायकपणावर येऊ नका, हे आमचं सांगणं आहे. प्रशासनाला असो, वीज मंडळाला असो किंवा सरकारला असो, जनता जोपर्यंत खुश आहे, राजी खुशीने जेवढं होईल तेवढं करा, ओरबडू नका. आणि हे जर ओरबडल्या गेलं साहेब, आणि जर तुमचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद झाला तर तुम्ही काय कराल. तर याची सर्वस्वी जबाबदारी MSEBची राहील, हे आम्ही सांगायला आलोय, हे आम्ही सांगतोय, तसं निवेदनात आम्ही म्हटलं पण आहे. तर हेच आम्हाला सांगायचं होतं. कोणाला बोलायचं का? हा, याचा साहेब याचाही प्रश्न ऐकून घ्या. सर, प्रश्न असा आहे सर, 4 महिना पहिले आपलं बिल मीटर चेंज बोला हो सर, थोडा बोला द्या ना त्यांना. पत्रकार आहेत ते, त्यांना व्हिडिओ घ्यायचा. थोडा वार्त बोलून द्या. बोला तुम्ही. हा, निवेदन झालं ना? जनतेची कंप्लेंट सॉल्व्ह करा. बिलाची कंप्लेंट ना. हा, निवेदन आहे सर, बिल एवढं माझं एवढं फक्त ऐकून घेऊ 2 मिनिटं. आता मीटरचं बिल दिलेलं आहे माझं 2150 युनिटचं, आणि आता माझ्या घरी 2800 युनिट परत बिल ऑनलाईन दाखवल्यानंतर वायरमॅनने अजून माझ्या घरी बिल आलेलं नाही. गल्लीमध्ये सगळ्यांचे बिल वाटले गेले, आम्हाला त्यांनी बिल वाटलेलं नाही अजून. त्यानंतर 2800 युनिट खेडगावचं आहे. खेडगाव. आणि असं कोणतं आलं बिल, असं किती ते महिने समजत नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा तेवढा लोड आहे घरातला, बरोबर. तर का बरं, काही चक्की वगैरे नाही सर, चक्की वगैरे काहीच घरात काही नाही, कारखाना आहे, काहीच नाही. लोड येईल कसा काय? आम्ही बी तोच विचार करतो. आम्ही आतापर्यंत एवढं बिल भरलं आणि नाही, अर्बन आणि एवढं बिल रुरलच्या आलेलं आहे. याच्यात फरक आहे ना साहेब, याच्यावर नक्की आणि मला 16 रुपये युनिट लागलेलं आहे, बरोबर. 100 रुपये नीट लागले. हा, लगेच करायचं म्हणताय साहेब. चला, व्हेरी गुड साहेब, व्हेरी गुड. असं आणि या गोष्टी नाही कंप्लेंट आहे. चला, ही कंप्लेंट पण आली पाहिजे. अरे नाही अहो सर, जनतेला माहित पडलं पाहिजे काम करता लगेच असं. साहेब काय म्हणताय?